नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या आरमाराची सुरुवात कशी झाली. तर 24 ऑक्टोबर 1657 साली महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकून घेतलं, जे आपल्या स्वराज्यात आलं. आणि तो भाग पाहून महाराजांना असं वाटलं की आपल्या स्वराज्याचं हे आरमार असणं खूप गरजेचं आहे. का? कारण की तो भूभागच तसा होता की जिथे आतमध्ये, खूप आतमध्ये खाडीमध्ये आपल्याला मोठी मोठी जहाजं लपवून ठेवण्यासारखी होती. पण हे करणार कसं? कारण की जहाज बनवण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतं. म्हणून महाराजांनी एका पोर्तुगीज अधिकाऱ्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्याचं नाव होतं फर्नो अंतो विंगस. त्याने त्याचे 400 कामगार घेतले आणि 2 वर्षात साधारणतः 8 जहाजं बनवून त्याने महाराजांना दिली. पण पोर्तुगीजांना असं समजलं की ही जहाजं ही आपल्याच विरोधात उपयोगी येणार आहेत. म्हणून त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आणि तसेच ते परत फिरले. पण ही 8 जी जहाजं आपल्याकडे रेडी होऊन आली होती ती आपल्याकडेच होती. त्याच्यातून महाराजांनी काय केलं, महाराज आणि त्यांचे तत्कालीन इंजिनियर्स यांनी त्या जहाजांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं आणि फक्त 8 वर्षामध्ये महाराजांनी 100 जहाजं निर्माण करून घेतली आणि आपलं आरमार मजबूत करून घेतलं. तर ही माहिती तुम्हाला कशी होती हे कमेंटद्वारे नक्की कळवा.